जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, आजकाल लोक जनतेला भ्रमित करून राजकारणात येत आहे. रविराज साबळ्यासारखे मूर्ख लोक शेतकऱ्याच्या भावनाशी खेळतात आणि राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. कळलं का? आता तुम्ही बघितलं असेल की एचपीव्ही वॅक्सिन साठी रविराज साबळेंनी व्हिडिओ बनवला होता की सांगितलं होतं जनतेला की एचपीव्ही वॅक्सिन घेऊ नका. तो अगदी बरोबर बोलला, एचपीव्ही वॅक्सिन घेऊ नका. पण रविराज साबळे हा व्यक्ती कसा आहे, काय आहे, हा व्हिडिओ पूर्ण बघा. रविराज साबळे हा बीजेपीचा एक कार्यकर्ता होता. तर तेव्हा तो व्हिडिओ बनवत होता तेव्हा काय झालं की लोक त्याला ओळखत नव्हते आणि मग त्याने बीजेपीला टार्गेट चालू केलं. त्याला असं वाटलं की आपण आता बीजेपीला टार्गेट करू, आपण नरेंद्र मोदीला टार्गेट करू, देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट करू, तेव्हा आपण तरी प्रचलित होऊ, आपला तरी वाव होणार. हा व्यक्ती देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अशा लोकांना बोलू लागला. त्या कारणामुळे तो प्रचलित झाला. तो व्यक्ती कधीही आंदोलन करत नाही, तो व्यक्ती कधीही मोर्चे काढत नाही, तो व्यक्ती कधीही शेतकरी आत्महत्या करा असेल त्याचा आत्महत्या सोडायला जात नाही. कारण हा व्यक्ती आंदोलन करायला घाबरतो, हा व्यक्ती मोर्चे काढायला घाबरतो. फक्त तो बोलू शकतो, करू शकत नाही. त्याच्यापाशी सगळ्या गोष्टीचं संविधानाचं नॉलेज आहे. कळलं का? संविधानाचं नॉलेज आहे, पण त्याला अधिकार मागायचा कसा हे त्याला माहित नाही. आणि तो व्ह्यू साठी, फॉलो साठी हा व्हिडिओ बनवतो. सोशल मीडियावर तुम्हाला आतापर्यंत बघत असत शेतकऱ्यासाठी लढणारे भरपूर आहे, पण हा व्यक्ती असा आहे की 200 रुपये 300 रुपयासाठी मजुराला काम करावं लागते 8 घंटे 5 घंटे. पण हा व्यक्ती सोशल मीडियावर पैसा कमावतो. असं काही नाही, मी पण कमावतो, सगळे कमावतात. पण गोष्ट एक आहे की सोशल मीडियावर काम करणं आणि लोकांना चुतिया कसं बनायचं, शेतकऱ्याच्या काळजात कसं खेळायचं, हा रविराज पाटलाजवळून शिका. हा स्वतःला पाटील म्हणतो, रविराज पाटील हा स्वतःला पाटील म्हणतो. हे पाटील हे नाव म्हटलं हे बाबासाहेबाच्या संविधानाने दिलं. दिसलं का? हे संविधान दिसलं काय? हे बाबासाहेबाच्या संविधानाने दिलं. मला एक सांगा, रविराज साबळे नाव चांगलं आहे की रविराज साबळे पाटील चांगलं नाव आहे? म्हणजे लोकांना आजकाल पाटीलकी लावायला खूप बरं वाटून राहिलं. त्या कारणामुळे मी सांगत आहे, वाईट वाटून घेऊ नका. नक्की कमेंट करा, खरा बोलतो की काय. रविराज साबळे हा व्यक्ती बीजेपीचा एक कार्यकर्ता होता आणि ट्रोल करणं चालू केलं बीजेपीला. तर लोक त्याला ओळखत नव्हते, तर मग त्याने बीजेपीला ट्रोल करणं चालू केलं. आता तो व्हायरल होऊन राहिला, लोक त्याला ओळखू लागले आणि त्याला राजकारणाचं भूत लागलेलं आहे. त्याला राजकारणात यायचं आहे, त्याला राजकारणात येऊन त्याला स्वतःची मांडणी मांडायची आहे आणि त्याला आमदार खासदार व्हायचं आहे. लोकांना चुतिया बनू. कळलं का? आणि काँग्रेस, बीजेपी कुठल्याही पक्षाचा तिकीट मिळणार त्याला, ते तिकीट मिळावर त्या तिकिटीवर तो उभा राहील आणि उमेदवार कोणी निवडून येणार, तुमच्यासारखे लोक, माझ्यासारखे लोक त्याला निवडून देणार. काहून? काय म्हणणार की हा चांगला आहे. कारण दादा सरकार स्थापन करण्यासाठी, सरकारमध्ये येण्यासाठी अगोदर असे कितीही नाटकं केले जाते, सोशल मीडियावर म्हणा की काच्यावरही म्हणा. कारण तुम्हालाही माहित आहे, शेतकऱ्यासाठी आवाज उठवतो, तो मजूर वर्गासाठी आवाज उठवतो, पण तो रियालिटी शेतकरीचं जीवन काय आहे त्याला माहित नाही, मजुराचं जीवन काय आहे त्याला माहित नाही. फक्त चुत्या बनवण्याचे धंदे चालू केलेले आहे त्याने. कळलं का? लोक म्हणा, आता तुम्ही म्हणा हा अंधभक्त आहे, बीजेपीचा कार्यकर्ता असेल, तुम्ही बिंदास म्हणू शकता मला मी बीजेपीचा कार्यकर्ता, मी अंधभक्त, मी मोदी भक्त आहे, मला बिंदास म्हणू शकता तुम्ही. प्रश्न याचा आहे की माणूस कुठपर्यंत बोलू शकतो, कुठपर्यंत चालू शकतो. याला राजकारणातलं वेड लागलेला आहे, याला आमदार खासदार बनायचं आहे. त्या कारणामुळे शेतकऱ्याच्या काळजाशी खेळून राहिला. कोणीही बघा, अगोदर कुठलाही नेता अगोदर शेतकऱ्याच्या काळजाशी खेळतो आणि शेतकऱ्या संघ आपुलकी बनली की शेतकऱ्याला विसरून जातो, जे वेळा खुर्ची पक्की झाली तर. कळलं का? आणि हा जसा रविराज साबळे हा जसा एक व्यक्ती आहे, हा भ्रमित करतो शेतकऱ्याला आणि भ्रमित करून तो
लोणी खात आहे. सोशल मीडियावर भरकम पैसा कमावत आहे तो. मजूर बांधवा, तू त्याचे व्हिडिओ बघतस, त्याला म्हणतस की नाही किती चांगला बोलतो, किती चांगला बोलतो. भावा, तुम्हाला त्या गोष्टी आवडते म्हणून बोलतो. जे त्याच्या फॉलोला पटते, त्याच्या सबस्क्रायबरला पटते, त्याच गोष्टी तो विषयावर बोलतो. कधी बोलतो का असा की ह्या शेतकऱ्याला मी हे दिलं, त्या शेतकऱ्याला मी ते दिलं, मी ह्या शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं, त्या शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं, असं काही बोलतो काय? नाही. तो तुम्हाला जशा गोष्टी पटते त्या पद्धतीने बोलतो तो. कारण तुमच्या नजरेमध्ये तो असा काय बनलेला आहे की तुम्ही विसरत आहात की राजकारणात देवाभाऊनी पण असंच केलं होतं. कळलं ना? राजकारणात देवाभाऊनी असंच केलं होतं, तसा हा बंडखोर रविराज साबळे करत आहे की देवेंद्र फडणवीसनी कर्जमाफी केली नाही आणि होणार पण नाही. तर माझं एकच म्हणणं आहे, भावा, तू कर्जमाफीसाठी आंदोलन कर, मोर्चे काढ. आम्हीच महाराष्ट्रातला शेतकरी तुझ्या पाठीशी आहे. आम्ही येऊ तुला निवडून, तुला आमदार खासदार बनू. पण प्रश्न हा पडतो की तू 10x12 रूम मध्येच बोलू शकतं. शेती म्हणजे काय असते, मोलमजुरी म्हणजे काय असते हे तुला कळत नाही. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, मी पण संविधान वाचलेलं आहे, त्या रविराजने पण संविधान वाचलेलं आहे. गोष्ट एकच आहे की माझं काम मी रियालिटी मध्ये दाखवतो, तो फक्त व्ह्यू साठी, फॉलो साठी व्हिडिओ बनवतो. मी व्ह्यू साठी, फॉलो साठी व्हिडिओ बनवत नाही. मला काही घेणं देणं नाही. माझ्या बापाने मला भरपूर दिलं आहे आणि माझ्या बापाचं नाव मी गाजवत आहे. माझ्या बाबासाहेबांना मला भरपूर दिलेलं आहे. रविराज साबळ्याला फक्त ट्रेंडिंग टॉपिक पकडतो. जेव्हा बाबासाहेबांच्या जयंती असो या महापरिनिर्वाण दिवस असो, तेव्हा तो बाबासाहेबांची गोष्ट घेतो, अन्यथा घेत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीत नसन जन्मला, तरीही मी छत्रपती शिवाजी महाराज माझ्या काळजात आहे. कळलं काय? आणि रविराज पाटील म्हणतो, तो पाटील नाही म्हणत, त्याला मी साबळे म्हणतो. पण गोष्ट एक सांगतो तुम्हाला की तो कधीही बाबासाहेबांचं नाव घेत नाही. फक्त संविधान त्याला चालतो, संविधान लिहिणारा बाप चालत नाही. तुम्हाला वाटते कसं? अरे तो फक्त तुमच्या काळजाशी खेळतो, लक्षात ठेवा. ट्रेंडिंग पकडतो, ट्रेंडिंग टॉपिक पकडतो तो. कळलं का? ट्रेंडिंग कसं आहे, काय नाही. आता 14 एप्रिल येईल ना, तेव्हा तो बघ जा, बाबासाहेबांवर व्हिडिओ बनवणार. पण मला एक सांगा, बाबासाहेबांच्या याच्या पुतळ्याची हिनवण्या केली जाते, संविधानावर हिनवण्या केली जाते. तो अनिल मिश्रा सारखे हरामखोर लोक बाबासाहेबाला विटंबना करतात, त्यांच्या पुतळ्याची विटंबना करतात, संविधानाची विटंबना करतात. तर हा बोलत का नाही, आवाज का उठवत नाही, ते सांगा मला. मला तुम्ही अंधभक्त म्हणत असाल तर फारच चांगलं, आणि मोदी भक्त म्हणत असाल तरी फारच चांगलं, आणि बीजेपीचा भक्त म्हणत असाल तरी फारच चांगलं. गोष्ट हे आहे की खरंच हा व्यक्ती खरंच महामानवाच्या विचारावर चालणारा व्यक्ती आहे का? असला असता तर दादा त्याच्या स्टुडिओ मध्ये बाबासाहेबाचा पुतळा राहिला असता किंवा फोटो राहिला असता. अरे हे जातीवादी भडवे आहे, जातीवाद निर्माण झालेल्या डोक्यात भरलेला आहे त्यांच्या. कळले का? बाबासाहेब फक्त त्यांना संविधानाच्या रूपात दिसते. जेव्हा संविधानाला काही होतं ना, त्यांना बाबासाहेब चालत नाही, त्यांना संविधान चालते. कारण कसं असतात दादा, आजकाल कसं आहे, जातीवाद जास्त वाढलेला आहे. रविराज जातीवाद करतो काय मला माहित नाही, पण गोष्ट एक सांगतो तुम्हाला, खरी कंडिशन सांगतो. कोणीही असं म्हणत नसतो की माय प्रोडक्ट घ्या म्हणून. हा व्यक्ती शेतकऱ्याला म्हणतो माझं पीक घ्या, माझं हे घ्या, माझं ते घ्या. सगळं चुतिया बनवण्याचा धंदे चालू आहे, दुसरं काहीच नाही. दादा शिव्या देऊ शकता, नक्की कमेंट करा. जय भीम, जय शिवराय, जय जवान, जय किसान.